विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत यलगडाख, सहाय्यक प्राध्यापक, डिपार्टमेंट ऑफ जिओग्राफी, केआरटी आर्ट, बीएच कॉमर्स आणि एम सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज अ केटीएचएम कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आजच्या तासिकेमध्ये मी तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे. आपण जी 220 जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र हा जो 4th सेमिस्टरचा पेपर आहे, यामधील आपण चॅप्टर बघतो आलो ॲग्रिकल्चर म्हणजेच शेती. या ॲग्रिकल्चर म्हणजे काय किंवा ॲग्रिकल्चर कशी निर्माण झाली किंवा ॲग्रिकल्चरचे किंवा कृषीचे स्वरूप काय याविषयी आपण मागील तासिकेचा मागोवा घेतला. प्रथम आपण बघूया की मागील तासिकेला आपण काय बघितलं. मागील तासिकेला असं बघितलं होतं की कृष म्हणजे नांगरणे. या धातूपासून कृषी हा शब्द बनला आहे. जमीन नांगरून तिच्यामध्ये बी पेरणे आणि पेरलेल्या बियाचा व तिच्या रोपाची काळजी वाहून त्याच्यापासून धान्य मिळवणे म्हणजे शेती होय, असं आपण मागील तासिकेला बघितलं. विशिष्ट प्रदेशामध्ये कृषीच्या स्वरूपाचे वर्णन करणे एवढाच उद्देश असत नाही. अर्थात अशा प्रकारच्या वितरणाचे महत्त्व असते. म्हणजे त्याचा एक उद्देश मुख्य असतो की पशुधनाचा स्वतंत्रपणे किंवा गटवारीनुसार किंवा कृषी क्रियांचा अभ्यास करणे आणि कृषी उत्पन्नाची वाहतूक असेल किंवा बाजारपेठ ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की कृषी विषय असणार असतो हे आपण बघितलं. म्हणजे त्याचबरोबर असताना बघितलं की महाराष्ट्रातील कृषी कशी. आता महाराष्ट्राच्या जर भूमिपूजनाचा आपण जर विचार केला की भूमी उपयोजनाचा जर विचार केला तर महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 60% क्षेत्र लागवडीखाली आहे. भारतातील एकूण लागवडीखाली असलेल्या क्षेत्रापैकी ते 13% आहेत. सह्याद्री व सातपुड्याच्या डोंगराळ रांगा असतील, कमी जाडीचे मृदा आवरण असलेले विस्तृत पठारी प्रदेश असतील, कोकणातील जांभी मृदेचे प्रदेश असतील. यामुळे लागवडीखाली असलेले क्षेत्र खूपच मर्यादित झाले आहेत. लागवडीखाली असलेल्या क्षेत्रापैकी खूप मोठे क्षेत्र नापीक मृदेचे व कमी ओलावा असलेले आहेत. या सर्व क्षेत्रामध्ये 800 मीटरपेक्षाही कमी पाऊस पडतो व 12 ते 13% क्षेत्र हे जलसिंचित आहेत. डोंगराळ भागात व पठाराच्या माथ्यावर जी शेती होते ती केवळ उदरनिर्वाह स्वरूपाची आहेत असे आपल्याला म्हणता येईल. ही मुख्य शेती पावसाळी आहेत असं आपण म्हणूया. महाराष्ट्रातील भूमी उपयोजनाचा जर आपण विचार केला तर लागवडीखाली असलेले क्षेत्र 60% आहे. जंगल व्याप्त क्षेत्र हे 23% आहे. तर लागवडीखाली असलेले क्षेत्र 9% लागवडीखाली आहेत असं आपल्याला म्हणता येईल. किंवा लागवडीखाली येण्याजोगे क्षेत्र हे 8% क्षेत्र आहे. तर पडक्षेत्र हे 3% याचा समावेश होतो. आता लागवडीखाली असलेल्या क्षेत्रावर प्रामुख्याने जमिनीच्या उंच सकलपणाचे मोठे नियंत्रण असल्याचे दिसून येत आले. थोडक्यात शेतीचे उत्पादन असेल व उत्पादकता असेल यावर किंवा यातील असणाऱ्या हवामानातील विविधतेवर त्याचा परिणाम होत असतो. आता थोडासा महाराष्ट्रातील असणाऱ्या वेगवेगळ्या भागातील म्हणजे उदाहरणार्थ कोकण पट्टीतील ठाणे असेल, मुंबई असेल, रायगड असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रत्येकी 30% पेक्षाही कुठेही लागवडीखाली क्षेत्र जास्त असत नाही. सह्याद्रीच्या पूर्व उतारावरून मावळ भागात जवळपास अशीच परिस्थिती आढळून येते. उदाहरणार्थ नाशिक असेल, पुणे असेल, सातारा असेल, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असेल 50 ते 60% क्षेत्र लागवडीखाली आहेत. पूर्वेला चंद्रपूर, भंडारा जिल्ह्यात तसेच नागपूर आणि अमरावती जिल्ह्यात प्रामुख्याने अनुक्रमे 27, 42 आणि 58 ते 57% आसपास या ठिकाणी लागवडीखाली क्षेत्र आहेत. यापेक्षा कमी असलेल्या जमिनी असलेल्या भागामध्ये जास्त आढळते. उदाहरणार्थ उस्मानाबाद असेल 83%, परभणी असेल 80%, औरंगाबाद 76%, अहमदनगर 74% आणि 70% बीडमध्ये असेल. म्हणजे राज्यास लागवडीखाली उपलब्ध नसलेले क्षेत्र शेती व्यतिरिक्त इतर गोष्टीसाठी उपयोगात आणले गेले आहेत. ग्रामीण असेल, नागरी वस्त्या असेल, दळणवळणाचे मार्ग असतील, खाणी उद्याने असतील, जलाशय असतील, यामुळे ते 9% क्षेत्र आहे. रत्नागिरी असेल किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जांभा दगडामुळे किंवा रायगड जिल्ह्यामध्ये भरती ओटी विस्तीर्ण प्रदेशात असणाऱ्या हे प्रभावी क्षेत्र आहेत. आता आपण याचा थोडासा विचार केला की महाराष्ट्रातील लोकांचा प्रमुख व्यवसाय हा शेती आहे. आता भारतातील जर 60% लोक शेती व्यवसायात गुंतलेले आहेत तर महाराष्ट्रातील 60% व भूक्षेत्र हे शेतीसाठी वापरले जाते हे आपल्याला माहिती आहे. आता महाराष्ट्रातील शेतीचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रातील शेती प्रामुख्याने कशावरती तर ती पावसावर अवलंबून आहेत. कारण जलसिंचनाच्या सोयी सर्वत्र उपलब्ध नाही आहेत. महाराष्ट्रामध्ये कोरडी अशा 2 प्रकारची शेती केली जाते. आता ओली म्हणजे नेमकं काय तर ओली शेती म्हणजे भरपूर पावसाच्या प्रदेशात पावसाच्या आधारे जी शेती केली जाते. म्हणजे भरपूर पावसाच्या प्रदेशात पावसाच्या पाण्याच्या आधारे जी शेती केली जाते त्या ठिकाणी पडणारा जो पाऊस असेल तर 200 ते 400 सेंटीमीटर पावसाच्या प्रदेशात पाऊस पडल्यानंतर पेरणी केली जाते आणि पावसाळ्यानंतर पीक तयार होते. जून ते सप्टेंबर पावसाचे महिने असल्याने त्या ठिकाणी तांदळाचे उत्पादन घेतले जाते. कोकण किनारपट्टीवर सह्याद्रीच्या पश्चिम उतारावर प्रामुख्याने या प्रकारची ओली शेती केली आपल्याला आढळून येते. आता कोरडी शेती असेल तर कोरडी शेती म्हणजे काय तर 50 सेंटीमीटर पेक्षा कमी पावसाच्या प्रदेशात कोरडी शेती होते.
येथे उपलब्ध असलेल्या पावसाच्या पाण्याचा जास्तीत जास्त उपयोग करून विविध उपायांनी पावसाच्या पाण्याचा थेंब न थेंब वाचवण्याचा प्रयत्न केला जातो. आता कमी पावसात वाढणारी आणि जलद वाढणारी पिके ज्या ठिकाणी घेतली जातात. आता यामध्ये कोणकोणती पिके येतात बघा. या ठिकाणी प्रामुख्याने ज्वारी असेल, बाजरी असेल, कडधान्य असेल, या ठिकाणी ही पिकवली जाते. आता महाराष्ट्राचा विचार करू. महाराष्ट्रामध्ये सोलापूर असेल, अहमदनगर असेल, सातारा असेल, सांगली, बीड, जालना, धुळे व औरंगाबाद इत्यादी जिल्ह्यामध्ये कमी पावसाच्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी शेती केली जाते. आता महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रात दोन प्रकारची पिके घेतली जाते. एक खरीप म्हणजे जे पिके म्हणतात ते पावसाळ्यात घेतली जाते, रब्बी ते हिवाळ्यात घेतली जातात. आता प्रमुख पिकाचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये असणारे बाजरी, तांदूळ, उडीद, तूर आणि ज्वारी, आणि रब्बी पिकामध्ये गहू, हरभरा, ज्वारी हे पिके प्रामुख्याने दोन्ही हंगामामध्ये घेतले जातात असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तर थोडक्यात असणाऱ्या ह्या महाराष्ट्रातील अग्रिकल्चर विषय आपण मागील तासिकेला बघितलं. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेला आपण बघणार आहोत इम्पॉर्टन्स ऑफ ऍग्रिकल्चर इन महाराष्ट्र इकॉनॉमी, म्हणजे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेवर महाराष्ट्रातील असणाऱ्या ऍग्रिकल्चरचं महत्व काय. आता हे महत्व बघत असताना आपण काय महत्व आहे ते बघून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, आपण ऍग्रिकल्चर हे टॉपिक बघत आलो. यामध्ये महाराष्ट्रातील आपल्याला पहिला टॉपिक बघायचा आहे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेतील शेतीचे महत्व. आता या महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेमध्ये शेतीचं महत्व काय, की महाराष्ट्रातील असणाऱ्या अर्थव्यवस्थेमध्ये शेतीचं किती योगदान आहे, या किती योगदानामध्ये कोणकोणत्या घटकांच्या आधारे महाराष्ट्रातील असणाऱ्या अर्थव्यवस्थेमध्ये शेतीचं महत्व जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर इम्पॉर्टन्स कसं आहे ते आपल्याला बघायचं आहे. याचे पुढचे टॉपिक ते आपण नंतर चर्चा करूया. आता सर्वात प्रथम आपण प्रस्तावना करत असताना कृषी व्यवसाय हा जगातील अत्यंत पुरातन व्यवसाय असून आणि तो आधुनिक काळामध्ये व्यापक स्वरूपामध्ये आपल्याला बघावयास मिळत असतो. आता हे आपल्याला माहिती आहे की आज पूर्वीच्या काळापासून तर आजपर्यंत जर आपण विचार केला तर प्रत्येक ठिकाणी पुरातन व्यवसायापासून तर सर्वात पुराणा व्यवसाय कोणता असेल तर तो हा शेती आहे असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे जगातील जवळजवळ आपण विचार केला तर 2/3 लोकांचा प्रमुख व्यवसाय हा शेतीच आहे हे आपल्याला माहिती आहे. आता त्यानंतर भारतासारख्या देशामध्ये सुमारे 60 ते 70% लोक आजही शेतीवर अवलंबून आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की भारतातल्या असणाऱ्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेतीचा वाटा फार मोठा आहे हे आपल्याला सांगता येईल. म्हणजे जर आपण एकूण विचार केला तर भारतातील एकूण निर्यातीपैकी 76% शेती ही निर्यात ही शेती क्षेत्रातून केली जाते असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात जर आपण विचार केला तर एकूण 100% निर्यातीविषयी जर विचार केला तर 17% क्षेत्र निर्यात ही प्रामुख्याने शेती क्षेत्रातून होते असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे शेती क्षेत्रातून कुठल्या कुठल्या भागातून निर्यात होऊ शकतो, त्यामध्ये साखर उद्योग असेल, शेती क्षेत्राकडून साखर उद्योग असेल, ताग उद्योग असेल, खाद्यतेल उद्योग असेल, कापड उद्योग असेल, चहा उद्योग असेल, रबर असेल किंवा कॉफी असेल, मसाल्याचे पदार्थ असेल, अन्नधान्य प्रक्रिया उद्योग असेल, अशा अनेक उद्योगांना शेती क्षेत्रातून मदत केली जाते असं आपल्याला म्हणता येईल. पण थोडक्यात आज आपण असा विचार करू की एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचा जर आपण विचार केला तर एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार करत असताना 24% उत्पन्न हे शेती व्यवसायातून प्राप्त होते आणि विकसित देशांच्या तुलनेमध्ये भारताचा बराचसा वाटा मोठा आहे असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात असा आपण विचार करू की विकासातील अर्थव्यवस्थेचे कृषी प्रधान हे वैशिष्ट्य असते तरी ते कृषी शेती क्षेत्र हे मागासलेले आहेत आणि शेती हा आर्थिक विकासाचा पाया मानला तो असं आपल्याला माहिती आहे. म्हणजे कुठल्याही एखाद्या देशाचा, एखाद्या प्रदेशाचा, एखाद्या राष्ट्राचा, एखाद्या भागाचा जर चांगल्या प्रकारे जर आर्थिक विकास करायचा असेल तर त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे तो शेती हा व्यवसाय हा चांगल्या प्रकारे म्हणजे थोडक्यात आर्थिक विकासाचा पाया म्हणून आपण शेतीकडे बघितलं गेलं पाहिजे आणि त्याचमुळे जर ज्या ठिकाणी आर्थिक विकास चांगल्या प्रकारे साधला गेला असेल तर त्या ठिकाणी त्याची शेती त्या ठिकाणी चांगलीच असेल असे आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आता मित्रांनो, यात आपण बघत असताना अर्थव्यवस्थेचंही थोडक्यात बघूया की अर्थव्यवस्थेमध्ये सर्वात महत्त्वाचं योगदान किंवा अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून आपण त्या ठिकाणी ज्या क्षेत्राकडे बघतो तो म्हणजे शेती क्षेत्र होय. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की अर्थव्यवस्थेमध्ये मूलभूत क्षेत्र म्हणून आपण या ठिकाणी बघत आलो आहे. कारण जागतिक लोकसंख्येचा विचार करता आज आपल्या जगातील बहुसंख्य लोक आपल्या उपजीविकेसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट ही शेतीवर अवलंबून आहेत. म्हणजे जगाच्या लोकसंख्येचा आपण विचार करत आलो तरी ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की जर उपजीविका साधायची असेल किंवा अन्न ही गरज जर पूर्ण करायची असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट ही गरज कोण पूर्ण करू शकतो तो फक्त शेती व्यवसायच करू शकतो असे आपल्या या ठिकाणी सांगता येईल. म्हणजेच आता मानवाच्या अन्नाची प्राथमिक गरज ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. प्राथमिक गरज ही शेती क्षेत्रच पूर्ण करू शकतं. असंख्य उद्योगांना कच्चा माल पुरवण्याचे कामही शेती क्षेत्रातून होते. म्हणूनच शेती क्षेत्राला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे असं आपल्या ठिकाणी विसरून चालणार नाही. आता शेतमालाच्या निर्यातीवर अनेक अर्थव्यवस्था अवलंबून असतात. आता उदाहरणार्थ आपण जर विचार केला तर त्यामुळे शेती हाच खरा मूलभूत व्यवसाय आहे असं आपण या ठिकाणी म्हणूया.
आता थोडक्यात आपण एक विचार करूया की महाराष्ट्र हे कृषी प्रधान राज्य आहे, ते आपल्याला माहिती आहे. कृषी प्रधान राज्य का, म्हणजे त्या ठिकाणी जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात शेतीचा व्यवसाय चालला जातो. आता 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील 54.8% लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते, हे सर्वांना माहिती आहे. आता आपण याचा विचार करू की महाराष्ट्रातील 85% लोकसंख्या म्हणजे जवळपास 50% लोक हे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे शेती क्षेत्रावर अवलंबून आहेत, असं आपण या ठिकाणी म्हणूया. आता राज्यातील एकूण श्रमिकांपैकी आता सर्वात महत्वाची गोष्ट आहे की राज्यातील एकूण श्रमिक असतील, या श्रमिकांपैकी कृषी क्षेत्रातील श्रमिकांचे प्रमाण हे 52.7% आहेत, असं आपल्या या ठिकाणी म्हणूया. आता शेतकरी असेल, म्हणजे एकूण श्रमिकांपैकी जर विचार केला, शेतमजुरांचा असेल किंवा एकूण श्रमिकांच्या 27.3% इतके प्रमाण आहेत, असं आपण म्हणूया. आणि श्रमिकांपैकी शेतकरी हे 25.4 इतके या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात आपण 2013 आणि 2014 मध्ये स्थूल राज्यांतर्गत उत्पन्नामध्ये कृषी असेल किंवा तत्सम क्षेत्राचा हिस्सा असेल, हा तो 11.3% होता, असं आपण या ठिकाणी नमूद करूया. थोडक्यात महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या स्थानिक शेतीमधूनच बहुतांशपणे अन्न पुरवठा केला जातो किंवा होतो, असं आपण म्हणूया. म्हणजे थोडक्यात आपण असा विचार करू की महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारच्या कच्च्या मालाचा पुरवठा ह्या कृषी आधारित उद्योगांना, म्हणजे मोठ्या प्रमाणात ज्या कृषीवर आधारित जे उद्योग आहे, म्हणजे उदाहरणार्थ गूळ असेल, साखर उद्योग असेल, सूतगिरण्या उद्योग असेल, कापड उद्योग असेल, तेल गिरण्या उद्योग असेल, भात सडणे असेल, पोहे असेल किंवा तयार करणे असेल किंवा फळ प्रक्रिया उद्योग असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे जे शेतीवर आधारित किंवा कृषीवर आधारित असणारे उद्योग असतील, त्या उद्योगांचा कच्चा माल पुरवण्याचं काम हे महाराष्ट्रातील असणाऱ्या शेतीमधून किंवा कृषी आधारित असल्यामुळे कृषीवरून होतो, असं आपण या ठिकाणी नमूद करूया. आता कृषी अवजारे असतील किंवा विविध प्रकारचे खते असेल किंवा रासायनिक उद्योग असतील, शेतकऱ्यांमुळे चालू असतात आणि त्याचा आधार दिला जातो, असं आपण या ठिकाणी म्हणतोया. म्हणजे शेतजमीन असेल किंवा शेतमालापासून राज्य शासनाला खूप मोठ्या प्रमाणात महसूलही प्राप्त होतो, असं आपण या ठिकाणी म्हणूया. आता पुढे गेल्यानंतर आपण सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आपला जो टॉपिक दिलेला आहे की महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये शेतीचं काय महत्व आहे. म्हणजे थोडक्यात असं आपण विचार करूया की इम्पॉर्टन्स ऑफ ऍग्रिकल्चर इन इकॉनॉमी ऑफ महाराष्ट्र. या बघत असताना आपल्याला सर्वात महत्वाचा घटक, जो पहिला घटक बघायचा आहे त्याला म्हणायचं अन्नधान्य पुरवठा. दुसरा जो घटक दिला आहे तो राज्यातील उत्पन्नाचा हिस्सा. तिसरा जो दिला आहे उपजीविकेचे साधन कसं आहे त्याचा विचार करून आहोत. त्यानंतर औद्योगिक प्रगतीला हातभार कसा लागू शकतो, त्यानंतर भांडवल निर्मितीला हातभार कसा लागेल, निर्यात, आणि सर्वात महत्वाचा शेवटचा घटक जो इतर क्षेत्राचा आधार. अशा प्रकारे 7 घटकांचा आधार आहे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये शेतीचं कसं महत्व आहे हे आपण पटवून देणार आहोत. म्हणजे अन्नधान्याचा पुरवठा असेल, राज्यातील उत्पन्नाचा हिस्सा असेल, उपजीविकेचे साधन असेल, औद्योगिक प्रगतीला हातभार असेल, भांडवल निर्मितीला हातभार असेल, निर्यात असेल किंवा इतर क्षेत्रांचा आधार असेल, अशा या 7 घटकांच्या आधारे महाराष्ट्रातील असणारी शेती हे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये किती महत्वाची आहेत हे आपण या ठिकाणी सांगूया. तर बघूया, चला पहिला विद्यार्थी मित्रांनो, अन्नधान्याचा पुरवठा विचार करत असताना अन्नधान्याची ही गोष्ट आहे. अन्नधान्याचा पुरवठा करत असताना अन्नधान्यात सर्वात महत्वाची गोष्ट आहे की अन्न ही मानवाची मूलभूत गरज आहे. आणि मूलभूत गरज असल्या किंवा मनुष्याची असेल, मानवाची असेल की पृथ्वीवर सर्वात महत्वाची गरज ही अन्नधान्याचा पुरवठा करण्याचं काम हे जर कुठल्या गोष्टीतून होत असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट ही शेतीतून होत असते. आता जर आपण राज्याच्या विकासाच्या काळामध्ये जर थोड्याशा लोकसंख्या वाढत असेल तर राज्यात पुरेशा प्रमाणात अन्नधान्य निर्माण झाले नाही तर तो त्याचा त्रास किंवा त्याचा सर्व गोष्टी किंवा त्याचे काय असणारे त्याचे परिणाम हे लोकांना दिसतील. म्हणूनच शेतीची प्रगती ही अर्थव्यवस्थेच्या प्रगतीसाठी आवश्यक असते. म्हणून लोकसंख्या जशी जशी वाढते आणि लोकसंख्येला आवश्यक असणारे अन्नधान्य तर ते कुठून मिळू शकतात, तर ते फक्त महत्वाचा एक व्यवसाय तो म्हणजे शेती. आणि म्हणून प्रामुख्याने ज्याप्रमाणे जर आपली आपली प्रगती होते त्या ठिकाणी शेतीची सुद्धा प्रगती होणे गरजेचे आहे. म्हणजे अर्थव्यवस्थेची ऑटोमॅटिक प्रगती होईल, असं आपण या ठिकाणी म्हणूया. थोडक्यात हा झाला त्याच्या अन्नधान्याचा पुरवठा. म्हणजे अन्नधान्याचा पुरवठा करण्याचं एक सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे महाराष्ट्रातील असणाऱ्या अर्थव्यवस्थेमध्ये हा जर पुरवठा करण्याचं काम ह्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. म्हणजेच आता त्यानंतर पुढचा पॉईंट येतो राज्यातील उत्पन्नाचा हिस्सा. जर राज्यातील उत्पन्नाचा हिस्सा जर आपण पुढचा जो पॉईंट आहे याच्या आधारे हे आपण महाराष्ट्रातील कृषीचा महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेवर कसा महत्व आहे सांगताना महाराष्ट्रामध्ये शेतीच्या तुलनेमध्ये कारखाना असेल, उत्पादनाचा हिस्सा असेल किंवा सेवा क्षेत्राचा हिस्सा असेल अजूनही कमी झालेला नाही. ही वस्तुस्थिती शेताची सर्वात महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे महाराष्ट्रात असणारी शेती जरी असेल, दुसरे उत्पादन धंदे असेल म्हणजे सेकंडरी ऍक्टिव्हिटी असतील यांचा जरी वाटा वाढला असेल किंवा तृतीय ऍक्टिव्हिटी असेल यांचा जरी असं झाला असेल तरीही अजून शेतीचे महत्व आपल्याला कमी करता येणार नाही की कमी होणार नाही, असं आपण या ठिकाणी म्हणूया.
थोडक्यात 2013 किंवा 2014च्या स्थूल राज्यांतर्गत उत्पन्नामध्ये कृषी क्षेत्राचा वाटा जवळजवळ 11.3% होता असं आपल्या ठिकाणी नमूद करूया. थोडक्यात म्हणजे ह्या गोष्टी अभ्यासत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या ठिकाणी कृषी क्षेत्राचा वाटा हा जास्त आहे असं आपण म्हणतो. म्हणजेच राष्ट्रीय पातळीवर जर आपण त्याचा विचार केला तर 2013 असेल, 2011 ते 12 असेल, या मूळ किमतीवर स्थूल मूल्यवर्धित कृषी असेल, संलग्न कार्यक्षेत्राचा सरासरी हिस्सा असेल, हा तो 18.6 इतका होता असं आपल्या या ठिकाणी म्हणू शकतो. मग थोडक्यात असा जर आपण विचार केला तर राज्यातील उत्पन्नाचा हिस्सा असेल किंवा राज्यातील काय असेल तर सर्वात महत्त्वाचा वाटा हा शेतीचा जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात आहे आणि नक्कीच त्या ठिकाणी हा उत्पन्नाचा वाटा आपल्याला सांगता येईल. म्हणजेच त्या ठिकाणी नक्कीच त्या अर्थव्यवस्थेला त्याचं सहाय्यभूत होते असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. आता पुढचा पॉईंट घेऊया की उपजीविकेचे साधन. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की शेती असणारे म्हणजे आणि उपजीविकेचे साधन कसं म्हणता येईल की महाराष्ट्रातील बहुसंख्य लोकांचे निर्वाहाचे साधन असेल किंवा सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की सदन शेती किंवा संबंधित व्यवसाय हे शेतीवरच अवलंबून आहेत आणि सर्वात महत्त्वाची ज्या उपजीविका चालत असतात किंवा उपजीविका पूर्ण करण्याचं काम हे कोण करतं तर महाराष्ट्रातील शेती करतं. म्हणजे थोडक्यात महाराष्ट्रातील ग्रामीण भागामध्ये 90% म्हणजे जर राज्यातील लोकसंख्या ही 50% लोक राहत असून त्यापैकी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे लोक हे या ठिकाणी शेतीवर अवलंबून आहेत. म्हणजे प्रत्यक्ष असेल किंवा अप्रत्यक्ष असेल म्हणजे पशुपालन व्यवसाय असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय शेतीवर आधारित असणारे व्यवसाय करत असतील त्या व्यवसायाच्या आधारे व्यवसाय हे प्रामुख्याने म्हणजे थोडक्यात त्या उपजीविकेचे साधन हे प्रामुख्याने शेतीच आहेत असं आपल्या ठिकाणी नमूद करता येईल. म्हणजे आता हे झालं उपजीविकेचे साधन म्हणून. आता पुढचा आपण विचार करत असतो की औद्योगिक प्रगतीला कसा हातभार लागू शकतो. आता औद्योगिक प्रगतीला हातभार लागत असताना आपण सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की महाराष्ट्रातील अनेक असे उद्योग आहे ज्या उद्योगाचा कच्चा माल हा शेतीतूनच उगवतो. म्हणजेच कच्च्या मालाच्या पुरवठ्यासाठी प्रामुख्याने ह्या उद्योगांना हे शेतीवरच अवलंबून राहावे लागते. आता उदाहरणार्थ आपण विचार केला तर म्हणजे याच अर्थाने सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की शेतीचं क्षेत्र हे अर्थव्यवस्थेला असेल किंवा औद्योगिक प्रगतीला असेल हे आधार ठरत आले आहे. म्हणजे कुठल्याही अर्थव्यवस्थेला म्हणजे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला असेल किंवा औद्योगिक प्रगती असेल तर ती साध्य करायची असेल तर शेती क्षेत्राची सुद्धा त्या ठिकाणी डेव्हलपमेंट किंवा प्रगती त्या प्रमाणात झाली पाहिजे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे उदाहरणार्थ आपण विचार केला की साखर कारखाने असेल, सुती वस्त्र उद्योग असेल, अन्नधान्य प्रक्रिया उद्योग असेल, फळ प्रक्रिया उद्योग असेल, हे प्रामुख्याने ही सर्व उद्योग प्रामुख्याने शेतीवरच अवलंबून आहेत असं आपण म्हणतो. म्हणजे महाराष्ट्रातील प्रमुख तालुक्यांमध्ये असणारे साखर कारखाने असतील त्या तालुक्याच्या शेतीला आधार असून अर्थव्यवस्था बळकट करण्यामध्ये मदत करतात असं आपण म्हणतोय. थोडक्यात ह्या साखर कारखाने असेल किंवा म्हणजे शेतीवर असणारे उद्योग असेल ह्या शेतीला उद्योगांना किंवा तालुक्याच्या शेतीला आधार देऊन त्या ठिकाणी अर्थव्यवस्था नक्कीच बळकट होते असं आपण म्हणतो. म्हणजे शेती असेल उद्योग असेल यामध्ये संबंध हा सेवा क्षेत्राला चालना देणारा ठरतो. म्हणजे म्हणून कारण का मालाच्या वाहतुकीमुळे अनेक सेवांना प्रत्यक्ष मदत मिळत असते. म्हणजे थोडक्यात उद्योग असेल शेती असेल हे एकमेकाशी संबंध असल्यामुळे त्यातून एक नवा ऍक्टिव्हिटी चालते तिला आपण सेवा क्षेत्र म्हणतो. अशा वाहतूक असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा असेल यातूनही नवनवीन असे उद्योग उभारणीमध्ये असेल किंवा नवनवीन औद्योगिक प्रगती असेल या प्रगतीला नक्कीच शेतीचा मोठ्या प्रमाणात हातभार लागतो. म्हणून शेतीचं अतिशय महत्त्व या औद्योगिक प्रगतीला हातभार लागण्यामध्ये होतं असं आपल्या ठिकाणी सांगता येईल. आता त्यानंतर पुढचा बघूया भांडवल निर्मितीला हातभार. आता भांडवल निर्मितीला हातभार बघत असताना विकसनशील देश असेल किंवा राज्य असेल यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की सर्वात मोठा वाटा असतो ज्या ठिकाणी बहुसंख्य लोक गुंतलेले आहेत या व्यवसायात गुंतलेले आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की या शेती क्षेत्रामध्ये सर्वात जास्त लोक प्रामुख्याने गुंतलेले असल्यामुळे त्या ठिकाणी भांडवल निर्मिती मोठ्या प्रमाणात होते. आता व्यवसाय या नात्याने जर आपण विचार केला तर व्यवसाय या भांडवल निर्मितीमध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका आज महत्त्वाची ठरू शकत आहेत असं आपण म्हणतो. म्हणजे जोपर्यंत एखादं क्षेत्र सक्षम होऊन त्याचे भांडवल निर्माण होऊ शकत नाही तोपर्यंत शेती त्याची निर्मिती करता येते असते. म्हणजे थोडक्यात एखाद्या क्षेत्रामध्ये असेल तर भांडवल निर्मिती करण्याचं कार्य किंवा भांडवल निर्माण होण्यासाठी जी सहाय्यभूत किंवा मदत लागत असेल ते मदतीचं काम हे शेतीतून निर्माण होतं असं आपल्याला म्हणता येईल. कारण एखादा तौलनिक दृष्ट्या असेल कमी गुंतवणूक करून शेतीची उत्पादकता बरीच वाढवताही येऊ शकते असं आपण या ठिकाणी म्हणूया. म्हणून इतर क्षेत्रासाठी असेल किंवा एखाद्या उद्योगधंद्यासाठी असेल एखाद्या वेगवेगळ्या भागासाठी असेल तर भांडवल निर्मितीचं कार्य हे प्रामुख्याने शेती व्यवसायातून होतं असं आपण म्हणू शकतो. म्हणजे एखाद्या क्षेत्रातील एखाद्या क्षेत्रामध्ये असणारं भांडवल जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यासाठी प्रामुख्याने हा शेती व्यवसायाला हातभार लागतो असं आपण म्हणूया. आता निर्यात.
आता सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की निर्यात. आता निर्यातीचं बघत असताना राज्याच्या निर्यातीमधील शेतीचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. आता राज्यातील निर्यातीमधील शेतीला सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. शेती हा निर्यातीच्या बाबतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व. मग उदाहरणार्थ आता महाराष्ट्रातून कांदा मोठ्या प्रमाणावर निर्यात केला जातो. त्याखालोखाल अन्नधान्य असेल, पिके असेल, अन्नधान्य पिके असेल, फळे असेल, फुले असेल, या मोठ्या प्रमाणावर निर्यात होताना ज्यापासून मोठ्या प्रमाणावर परकीय चलन ही महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत मिळते. म्हणजे थोडक्यात जर आपण असा विचार केला की महाराष्ट्र मोठ्या प्रमाणावर निर्यात होणारी वस्तू असेल तर ती शेतीमधून उत्पादित झालेली असते. म्हणून निर्यात होणारी वस्तू ही शेतीमधून निर्यात झाली, मोठ्या प्रमाणावर निर्यात होते आणि त्यामधून जे परकीय चलन हे त्या अर्थव्यवस्थेला बळकटी आणण्यास नक्कीच मदत करते असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. आता काही राज्यांना निर्यातीसाठी शेतीशिवाय दुसरा पर्यायच नसतो असंही आपल्या ठिकाणी म्हणता येईल. आता शेतीचे उत्पादन वाढवून विविध मालाचे निर्यात करणे, विकास करणे हे सर्वोत्तम मार्ग आहेत असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की निर्यातक्षम किंवा निर्यातीकडे जास्तीत जास्त लक्ष देणे करायचे असेल तर त्या ठिकाणी शेती व्यवसाय चांगल्या प्रकारे विकसित होणे ही काळाची गरज आहे असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात या सर्व रचनेमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की शेती व्यवसायाला फार महत्त्व आहे. म्हणून शेती व्यवसाय हा सर्वात दृष्टीने सर्व अंगीने चांगला आहे असं आपल्या ठिकाणी म्हणूया. म्हणजे महाराष्ट्राच्या निर्यातीमध्ये आपण असं विचार करतो कापूस असेल, कांदा असेल, फळफळावळ असेल किंवा साखर असेल या गोष्टींचा सर्व थोडक्यात मोठा हिस्सा आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणतोय. आता त्यानंतर इतर क्षेत्रांना कोणकोणत्या प्रकारे आधार देऊ शकतो हा शेवटचा पॉईंट की ह्या इतर क्षेत्रांच्या आधारे कशी महाराष्ट्रातील शेती की महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला बळकटी आणते हे आपण बघूया. आता शेती व्यवसाय असेल, शेती व्यवसायावर आधारित असणारे उद्योग असेल, महाराष्ट्रातील उद्योग असेल, व्यापार असेल, दळणवळण असेल या क्षेत्रांना भरीव मदत करणारा म्हणून शेती व्यवसायाकडे बघितले गेले पाहिजे. म्हणजे महाराष्ट्रातील जे वेगवेगळे प्रकारचे उद्योग असेल, व्यापार असेल, दळणवळण असेल, म्हणजे थोडक्यात हे प्रकारची सेकंडरी ऍक्टिव्हिटी असेल, थर्ड ऍक्टिव्हिटी असेल किंवा फोर्थ ऍक्टिव्हिटी असेल म्हणजे चतुर्थ ऍक्टिव्हिटी असेल, या प्रत्येक ऍक्टिव्हिटीला किंवा वेगवेगळ्या प्रत्येक क्षेत्रांना जर भरीव मदत करणारा कुठला व्यवसाय असेल तर तो प्रकार शेती आहे असं आपल्या ठिकाणी नमूद करूया. म्हणजेच अन्नधान्यावर प्रक्रिया करणारे उद्योग असेल, उदाहरणार्थ साखर उद्योग असेल, कापड उद्योग असेल इत्यादी उत्पादने कच्च्या मालावर व शेतीवर अवलंबून असतात असं आपण म्हणतो. म्हणजे रासायनिक खते असेल, कीटकनाशके असेल व अवजारे असेल इत्यादी उद्योगाला शेती आदान प्रदान करत असतात. आणि ह्या सर्वात महत्त्वाची गोष्ट शेती व उद्योग यामधील परस्पर संबंधामुळे दळणवळण, व्यापार व सेवा इत्यादी क्षेत्रांना चालना मिळून एक रोजगार वाढवण्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट होते. थोडक्यात असणारे वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग असतील, वेगवेगळ्या प्रकारचे क्षेत्र असतील, या क्षेत्रांचा एक पायाभूत आधार म्हणून आपण शेतीकडे बघितलं गेलं पाहिजे आणि या सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आता थोडक्यात विचार करू की आधी पोषण संग्रहण असेल किंवा लोकांचं अन्नधान्य असेल किंवा पशूंना चारा असेल, सरकारी उत्पन्न असेल इत्यादी बाबतीतही शेतीचे सर्वात महत्त्वाचे योगदान असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये असणाऱ्या प्रत्येक घटकामध्ये शेतीचं थोडंफार योगदान अतिशय महत्त्वाचं आहे असं आपल्याला म्हणता येईल. आजही जर आपण विचार केला ज्यावेळी प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीमुळे शेतीच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम होत होते त्याचाही परिणाम आपल्याला म्हणता येईल आणि या सर्वांचा परिणाम म्हणून अर्थव्यवस्था ही चांगल्या प्रकारे प्रभावित होऊ शकते असं आपण या ठिकाणी म्हणूया. म्हणजे थोडक्यात हाच जर आपण विचार केला की इत्यादी क्षेत्रांचा विचार करत असताना किंवा इत्यादी क्षेत्रांना सर्वात मोठा आधार देण्याचं काम हे शेती क्षेत्रातूनच होतं असं आपल्या ठिकाणी म्हणूया. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण आज महाराष्ट्रातील असणाऱ्या अर्थव्यवस्थेला महाराष्ट्राच्या कृषीचं महत्त्व कसं आहे महत्त्वाचं बघत असताना आपण वेगवेगळ्या घटकांच्या आधारे म्हणजे भांडवलाचा आधार असेल किंवा इतर वेगळ्या प्रकारच्या उद्योगांना आधार असेल किंवा अशा म्हणजे अन्नधान्य पुरवठा असेल रोजगार निर्मितीच्या संधी असतील अशा वेगवेगळ्या गोष्टींच्या आधारे आपण महाराष्ट्रातील असणारी कृषी महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला कसा हातभार लागते किंवा महत्त्व काय हे आपण बघितलं. विद्यार्थी मित्रांनो याविषयी कोणाच्या मनात काही प्रश्न शंका निर्माण झाली असतील या ठिकाणी माझा मेल आयडी दिला आहे, आपण यावरती मेल करू शकता. विद्यार्थी मित्रांनो पुढील तासिकेला आपण बघणार आहोत भूमी उपयोजन म्हणजे काय किंवा महाराष्ट्रातील असणाऱ्या भूमी उपयोजनाचा अभ्यास करत असताना महाराष्ट्राचे भूमी उपयोजन कसं आहे. म्हणजे महाराष्ट्राची भूमी एक सर्वात महत्त्वाची एक नैसर्गिक संपत्ती आहे. म्हणजे भूमीच्या योग्य विनियोगानुसार प्रदेशाची सुबत्ता अवलंबून आहेत. भूमीचा उपयोग न केल्यास तिचे नुकसान होते. यामुळे जमिनीचा हळूहळू ऱ्हास होऊ लागतो आणि जमिनीची उत्पादकता कमी होते. आता भूमी उपयोजन म्हणजे काय तर कोणत्याही प्रदेशातील भूमीचा वैशिष्ट्यपूर्ण प्रत्येक विभाग त्याच्या सुव्यवस्थित गटात समाविष्ट करणे यालाच भूमी उपयोजन असं आपल्याला म्हणायचं आहे. ते आपण काय ते पुढील तासिकेला बघणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.